शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे। कोल्हापुरामध्ये राष्ट्रीय अधिवेशन भरवणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। याच अधिवेशनादरम्यान कार्यकर्त्यांना संबोधन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांमार्फत होणार आहे। एकंदरीतच लोकसभेच्या तयारीनुसार या शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र सर्वसामान्य कोल्हापूरकरांना मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधून काय मिळणार किंवा त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। सर, तुम्ही सर्वसामान्य कोल्हापूरवासी आहात, काय नेमक्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांसमोर आहेत? आज कोल्हापुरामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे। कर्तव्यनिष्ठ व दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे। तसेच घरात बसून राज्य चालवणाऱ्यांना मी कामाने उत्तर देतो असे म्हणणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत। त्यांचे आज कोल्हापुरामध्ये स्वागत आहे। नक्कीच काका, काय वाटतं तुमच्या काय नेमक्या मागण्या आहेत? तुम्ही कारण कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून मानला जातो, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून मानला जातो। शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय असणार आहेत ज्या मुख्यमंत्र्यांकडे? तुमच्या काय मागण्या आहेत? शेतकऱ्यांसाठी काहीतरी भाषा काहीतरी करावे अशी माझी एक इच्छा आहे। गोरगरिबांनी वरती काढा तुमचा एक निर्णय म्हणा। मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत जी काही कामं केलेली आहेत त्यामध्ये समाधानी आहात का तुम्ही? हा समाधान आहे। काका, तुम्ही कुठून येता आणि तुम्ही काय नेमकं काम करता? मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय तुमची मागणी असणार आहे सर्वसामान्य कोल्हापूरकर म्हणून? काय सांगा, गोरगरिबांच्या करता मदत मिळाली पाहिजे। कुठले काय आता हे झालं तरी काय मिळत नाही। आता पण मिळाले, एकनाथ शिंदे आल्यापासून मिळाले नाही असं नाही। सर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। सर्वसामान्य कोल्हापूरवासीय काय नेमकं अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून ठेवत आहेत? कारण मुख्यमंत्री 2 दिवस या दौऱ्यावरती आहेत, कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, लोकसभेच्या पुढील जे काही नियोजन आहे त्याचं नियोजन लावणार आहेत। तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? माझी नेमकी मागणी म्हणजे पहिलीपासूनचे जे शिक्षण आहे ते उच्चपर्यंत डॉक्टरपर्यंत इंजिनिअरपर्यंत सगळं शिक्षण मोफत व्हावं, सर्व प्रकारचं आरक्षण काढून द्यावं आणि सर्वांना दवाखान्यांनी शिक्षण मोफत मिळावं, हे माझी मागणी आहे त्यांच्याकडे। आजपर्यंत कोल्हापूरवासियांचे काय नेमके प्रश्न होते जे आत्तापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर मार्गी लागलेले आहेत आणि काय नेमके मार्गी लागण्याची अपेक्षा तुम्ही ठेवताय? आता इथून पुढं हे थेट पाईपलाईनचं जे काम जे अपूर्ण आहे ते पूर्ण व्हावं, ते थोडंसं अपूर्ण आहे ते पूर्ण व्हावं आणि रोडचे वगैरे अंतर्गत रोड जे आहेत ते झालेले नाही आहेत, ते रोड व्हावे। नक्कीच एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावरती शिबिराच्या माध्यमातून किंवा अधिवेशनाच्या माध्यमातून जरी दौऱ्यावरती येत असले तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणखी काही घोषणा कोल्हापूरवासियांसाठी होत आहेत का? किंवा आत्तापर्यंत कोल्हापूरवासियांना अंतर्गत रस्त्यांची मागणी जी आहे ती वारंवार होताना दिसून येते, त्यामुळे या संदर्भात काही मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।